नमस्कार मित्रांनो, आज आपण ट्रेक यात्री परिवारासोबत आलेलो आहोत आडराई ट्रेक करण्यासाठी। मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की हरिश्चंद्रगड ही ट्रेकरची पंढरी आहे आणि या हरिश्चंद्रगडला जाण्यासाठी अनेक वाटा आहेत। त्यापैकी एक आहे खिरेश्वर टोलारखिंड मार्ग आणि या खिरेश्वर गावापासूनच हा आडराई ट्रेक आपण सुरू करत आहोत। आडराई ज्याला लँड ऑफ वॉटरफॉल असं म्हटलं तर असा अतिशय सुंदर अप्रतिम हा जंगल ट्रेक आहे आणि आत्ता आपण ट्रेकला सुरुवात केलेली आहे। तुम्हाला दिसेलच की मागच्या बाजूला काही घरं आहेत, आपल्या गाईडची ती घरं आहेत 2-3च, आणि इथूनच आपण हा ट्रेक सुरू केलेला आहे। सकाळचं प्रसन्न वातावरण आहे आणि पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला येतोय। अगदी मागाशीच मोरांचा सुद्धा खूप सुंदर आवाज येत होता, कारण परिसरात दाट जंगल आहे आणि त्यामुळं भरपूर मोर या परिसरात आहेत। तर सकाळच्या प्रसन्न वातावरणात तो आवाज ऐकून खरंच खूप छान वाटलं, कारण शहरामध्ये आपल्याला माहिती आहे की आपली सकाळ गडबड गोंधळ, गाड्यांचे आवाज, हॉर्न यांनीच होते, पण या परिसरातलं वेगळं पण तेच आहे। आणि अशा परिसरात राहणारी ही घरं जरी साधी असली ना तरी खरंच खूप छान वाटतं। अगदी सगळीकडे हिरवळ दाटलेली। आडराई जंगल ट्रेक, आज आपण आडराई जंगल ट्रेकला जाणार आहोत। त्यासोबत काळू वॉटरफॉल, आदराई वॉटरफॉल आणि नागेश्वर टेम्पल या गोष्टी आपण बघणार आहोत आज। आता सर्वजण बघताच आहे वातावरण, तर सुरुवात करूया आपण ट्रेकला। ना पाहिजे आत्ता आपण एका पठारासदृश भागावरती पोहोचलेलो आहोत आणि सगळीकडे अतिशय हिरवळ पसरलेली दिसते आणि खूप सुंदर फुलं पण दिसतात। आत्ता खरं तर हा फुलांचा सीझन सुरू झाला आहे, कारण याच्यानंतर आपण आलात तर मग खूप फुलं आपल्याला पाहायला मिळतात आणि धुकं पण दाटले सगळीकडे, तर खूपच प्लेझंट वातावरण आहे सगळं।
मित्रांनो आपण चाललो आहोत आदराई जंगल ट्रेक आणि धुकं तुम्ही बघू शकता. खूप सुंदर असा हा निसर्ग. तर मित्रांनो आता आपण चाललो आहोत आदराई वॉटरफॉलकडं आणि जंगलातून मार्ग काढत चाललेलो आहोत आपण. तर लवकरच आपल्याला अजून एक जंगल पॅच लागणार आहे. आपल्यासोबत आहेत विशाल आणि रवी आणि आपण आता चाललो आहोत आदराई जंगल ट्रेक आदराई वॉटरफॉलकडे आपण आता पोहोचतच आहोत. खूप सुंदर असं हे वातावरण. सर कसं वाटतंय? खूप जबरदस्त, नक्की या. ते पण ट्रेक यात्रेसोबत. पण हे जंगलातली काही झाडं खूप मोठी आहेत. जसं तुम्ही मागच्या बाजूला पाहू शकता अशाच प्रकारचे. आणि जंगल पाहून असं वाटतं की या ठिकाणी वृक्षतोड अजिबात होत नसावी. म्हणजे चांगल्या पद्धतीने हे जंगल तसं संरक्षित केलेलं आहे आणि हा वारसा जपलेला आहे. पावलोपावली आपल्याला दिसते. वेली पण खूप आहेत आणि त्यामुळे जंगलाचा जो नॅचरल फील म्हणतो आपण तो येतो आपल्याला. वेलींमुळे जंगल चांगलंच घनदाट वाटतं. आपण बऱ्याच ठिकाणी ट्रेकला जातो, त्या ठिकाणी जंगल असतातच, पण अशा पद्धतीचं जंगल आपल्याला फारसं पाहायला मिळत नाही. भरपूर उंच वाढलेली झाडं आणि खूप जुनं असं जंगल. हे वृक्षसुद्धा खूप जुना आहे आणि तो अक्षरशः कुजला आहे पण तरीसुद्धा तग धरून आहे, जिवंत आहे. अशी खूप सगळी झाडं त्या परिसरात पाहायला मिळतात. हेच आहे आडराईचं फॉरेस्ट, ज्याला गुप्त जंगल म्हणू शकतो आपण किंवा सिक्रेट फॉरेस्ट पण म्हणू शकतो. अतिशय घनदाट उंच वाढलेली झाडी आणि भरपूर वेली, तसंच खूप धुकं दाटलेलं आहे आणि त्यामुळेच गूढरम्य असं हे जंगल आपल्याला वाटते. आत्ता आपण ग्रुपसोबत चाललो, पण जर आपण एकटे आलो तर नक्कीच भीती वाटेल. अशा प्रकारचंच हे जंगल आहे. अगदी आपण म्हणू की मानवी वस्तीपासून खूप दूर. कारण तुम्ही झाडांचे बुंदे जर पाहिले तर लक्षात येईल की खरंच जुने असे हे वृक्ष आहेत.
आजराई वॉटरफॉलला आलेलो आहोत. तुम्ही पाहताय किती नयनरम्य वातावरण आहे. त्याची बिचाची मंजूर झुळत येत आहे. तर कधीच अचानक ऊन पडत आहे. पाहता तुम्ही किती मस्त नयनरम्य असं वातावरण झालेलं आहे. त्यासोबत आमची टीम पण आहे. नंबर असा आहे ते नावाने हॅलो गाईज, तुमचं परत एकदा स्वागत आहे ट्रेक यात्री यूट्यूब चॅनलमध्ये. आता आम्ही आजराई ट्रेक करून आजराई वॉटरफॉलकडे आलेलो आहोत. तुम्ही पाहताय ना इथं झुळझुळ वाहतो आजराई वॉटरफॉल. एकदम दुधासारखं पाणी आहे. पाहताय तुम्ही, वातावरण पण एकदम मस्त आहे. धुक्यात हरवलेले डोंगर पाहू राहतो. ट्रेक यात्री मेंबर्स एन्जॉय करत आहेत. पूर्ण जंगल ढगांनी आच्छादलेलं आहे.